उलट्या कडीचं घर या कविता संग्रहाच्या या देखण्या सोहळ्यात उपस्थित झालेल्या मातोश्री विमलाई, ज्यांनी अतिशय उत्कट अशी मनोगत व्यक्त केली, ते समकाळातली अतिशय ताकदीचा असा कवी प्राध्यापक रवी कोरडे आमच्या साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रातलं एक आदरणीय आणि मूर्धन्य असं नाव, ख्यातकीर्त लेखिका आणि कवयित्री प्राध्यापिका ललिता गादगे, ज्यांचं अतिशय मूलगामी असं चिंतन आपण ऐकलं, ते या समकाळातील महत्वाचे कवी आणि समीक्षक डॉक्टर पी विठ्ठल, या कविता संग्रहाचे कवी सुनील उबाळे, आपल्या परिवर्तनाच्या लढ्यातला एक महत्वाचा अभ्यासक, शिलेदार आणि शब्दांवर हुकूमत गाजवणारा एक कलावंत डॉक्टर समाधान इंगळे, आपली सभागृहातली जवळपास 90% मंडळी ही लिहित्या हाताची आहेत, त्या सगळ्यांचीच उल्लेख करणं, तसं जर करत बसलो तर अध्यक्षीय समारोप नावातच करायला लागेल. पण तरी आमच्या चळवळीतले कोणी एकेकाळी, मी जेव्हा राजकीय प्रवास करत होतो त्या राजकीय प्रवासातले माझे नेते मुकुंद सोनवणे हे आता प्रवास सोडून दिला राजकीय, त्यामुळे आता मोकळेपणाने सांगायला हरकत नाही, ते नेते होते माझे. मोठा कलावंत श्रीराम पोतदार, दासू भगत, शाहू पाटोळे, प्राध्यापक दिलीप महालिंगे, मच्छिंद्र गोरडे, आमचे मित्र पवार, मराठीतले अतिशय महत्वाचे कवी श्रीधर नांदेडकर, सगळ्यांचेच उल्लेख करता येऊ शकतो, पण तरी वेळ लक्षात घेऊन मी आपली सगळ्यांची क्षमा मागून आपल्या सगळ्यांना आपण सज्जन आहात ही एक पावती देऊन सज्जन बंद होईल. मी विमलाईच्या वतीनं उलट्या कडीचं घर या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं असं घोषित करतो. तर मी आईला विनंती केली होती की एक वाक्य तरी बोलला, कदाचित आईकडूनच सुनील मध्ये सगळा संयमी असा स्वभाव आला असण्याची शक्यता आपण गृहीत धरूया. अतिशय उत्तम अशी भाषणं, तिघांची भाषणं आपण ऐकली. असं आहे की मी नेहमी असं सांगत असतो की जीवनानुभवाचा पीर हा ज्या सृजनात येतो ते सृजन ललांभूत असतच, कारण जो जीवनानुभव आपण मांडतो, रवी कोरडेने फार सुरेख उल्लेख केला की अभावग्रस्त जगणं आहे सुनीलच. आणि रवीने दुसरा एक उल्लेख केला, ते ललिताताईंनी सांगितलं, पी विठ्ठलने सांगितलं की ही कविता आक्रस्ताळे मुक्त अशी कविता आहे, गुरुपरमीपणा नाही. खरं तर जगताना जे दुःख आपण साठवतो, उलट्या कडीचं घर काय आहे, जगताना आलेल्या दुःखाचा बोध
मनाच्या तळव्यात ठेवून माणूस म्हणून माणसांच्याकडे पाहण्याची सनद म्हणजे हा कविता संग्रह. ठिकठिकाणी दुःख भेटतं आपल्याला या कविता संग्रह, पण सोसून सुद्धा दुश्वास मुक्त, असूया मुक्त. आणि म्हणून विविध तसं असं म्हणाला की याच्यावर कुठला मोहर मारता येत नाही, शिक्का मारता येत. आणि म्हणून निखळ मानवी श्वासाचा प्रभाग हा आपल्याला या कविता संग्रहामध्ये जाणवतो. उत्कटतेनं तो प्रतिबिंबित झालेला आहे, आविष्कृत झालेला आहे. यात किमान 7 ते 8 कवितांमध्ये पिंपळपान ही प्रतिमा आलेली आहे. पिंपळपान ही प्रतिमा सामान्य प्रतिमा नाही, जाणतो आपण. जेव्हा आपल्या वयाला थरथरी येते, कोणत्या अर्थानं जेव्हा आपण वयात येतो त्या अर्थानं मी म्हणतो, अशा वेळी पिंपळाचं पान पुस्तकात ठेवावं असं वाटलं. हा जो प्रलयाचा भाग आहे, आपले पूर्वज हे बऱ्यापैकी कल्पक होते. त्यांनी हृदयाची जी प्रतिमा आहे, ही हृदयाची प्रतिमा पिंपळ पानाच्या प्रतिमेत पाहिली, वृत्तात पाहिली. म्हणून पिंपळ पानाची प्रतिमा ही सामान्य प्रतिमा नाहीच. ती जशी प्रलयाची निदर्शक आहे, तसं तृष्णामुक्ती आणि दुःखमुक्तीचं ही प्रतीक आहे. मानवी जीवनाचा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये कोणताही काळ घ्या, माणसाला दुःख स्पर्शील नाही असा काळ असू शकत नाही. हा माणूस मेला नावाची कविता आहे या संग्रहात, फार सुरेख कविता आहे. सुमितची स्वतंत्रतेची त्याला एक शैली आहे. भाव प्रकट करत असताना तो आपल्या भावाला, भाव प्रकट करण्याच्या संवेदनेला प्रदूषित होऊ देत नाही. इतका तोड त्याची कविता, त्याच्या कवितेतले शब्द हे सांभाळत असतात. त्याने असं लिहिलं की पिंपळाच्या पानाची ओढ होती तोवर साऱ्यांनीच केला आदर, लावला जीव. हे बुद्धाने सांगितलं होतं. माया काय असते आणि मायातलं गुरफटलेपण काय असतं. म्हणून त्याचा जो जीवन अनुभव आहे, तो जीवन अनुभव सांगतो आणि ते पुढं असं म्हणतो. हे पुस्तक खूप जुन्या गोष्टींची मढी ओढत आले आजवर. हे पुस्तक खूप जुन्या गोष्टीची मढी ओढत आले आजवर. हा माणूस मेला नाही युगानुयुगापासून. माणसाच्या ज्या संवेदना आहेत, सिग्मंड फ्रॉइड असं म्हणाला की माणसाच्या 36 प्रकारचे स्वभाव असतात. श्रीकृष्णाने ते सांगितलं होतं. आपल्या अनेक कवितांमध्ये, लावण्यांमध्ये तो 36 नखरेवाले वगैरे जे आले की नाही, ते श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानातून आले. बुद्धाने सांगितलं की माणसाचे 72 प्रकारचे स्वभाव असतात. राग आहे, लोभ आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, असूया आहे, दुस्वास आहे,
स्वभाव आहे. हे 72 प्रकारचे स्वभाव काळ कोणताही असो, जेव्हापासून माणूस अस्तित्वात आला तेव्हापासून या संवेदना प्रवाहित होत आलेले आहेत. आणि नेमकं हा धागा सुनीलची कविता अतिशय नेमकेपणानं पकडते. कशासाठी सुनील कविता लिहितो? एक कविता अशी आहे की सुंदर करावं जगणं आपल्या सहित भवतालचं. सुंदर करावं जगणं आपल्या सहित भवतालचं नेमकं रंगाऱ्यालाच दाखवतात माणसं आपापले रंग. हा रंगारी आहे. दुःखाचा पीठ किती असेल हा जेव्हा एखाद्याचं घर रंगवायला जात असेल, तिथल्या आलेल्या अनुभवाच्या यातनांचं जे काही दोष असतील, हे दोष किती विखारी असू शकतात. अतिशय निर्मम शब्दात हा कवी व्यक्त होतो. तो असं म्हणतो की सुंदर करावं जगणं आपल्या सहित भवतालचं नेमकं रंगाऱ्यालाच दाखवतात माणसं आपापले रंग. त्याच्या पुढे तो त्याला शुद्ध कसं ठेवतो ते सांगतो. इथं त्याच्या माणूसपणाची सगळी जातकुळी आपल्याला कळते. पुढे तो असं म्हणतो, मी स्वतःला धुवून घेत असतो आतून बाहेरून घराचा उंबरठा ओलांडताना. आपण कोणत्याही प्रकारच्या विकारापासून मुक्त असावं असा संदेश देणं ही मानवतावादाची वाट आहे. सुनीलची कविता या मानवतावादाच्या वाटेवरून सुसाट चालते. बहिणाबाईचे संदर्भ रवीनं दिलेत, पी विठ्ठलनं दिलेत आणि ललिताताईंनी दिलेत. जसं पी विठ्ठल असं म्हणाला की ही निखळ मानवी संवेदनांची कविता आहे. कुठल्याही गुंतामध्ये तिला अडकवता येत नाही, खुंटी नाही टाकता येत याच्या कवितेसाठी. सुनीलची का नाही करताय? कोणत्याही दुखऱ्या संवेदनेपासून आपल्या कवितेला आणि आपल्या मनाला दूर ठेवण्याचं सामर्थ्य त्याच्या लेखनीत आणि शब्दात आहे. त्याने एका कवितेत असं म्हटलं की मी माणसांची मने दुखून कधीच उधळली नाही पाखरांसाठी दाणे. अतिशय महत्वाची कविता आहे. मी माणसांची मने दुखून कधीच उधळली नाही मग पाखरांसाठी दाणे. मी पाखरांची घरटी तोडून कधीच बांधली नाही माणसांसाठी घरे. मी फकीर होऊन जगलो उभा आयुष्य. फकीर हा घेत नसतो, फकीर दान देत असतो. त्याचं जगणं जरी फाटका असलं तरी त्याच्या मनाची श्रीमंती मात्र कुठल्याही मोजपट्टीत आपल्याला बसवता येत नाही. आणि सुनीलला जेव्हा केव्हा आपण वागताना अनुभवलेलं आहे फकीर आणि भिक्खू मला समान वाटत आहे ना. ते संपत्तीचा संचय करत ना कुठल्या भावभावनांचा संचय करत. रीत असणं हे माणूस म्हणून प्रचंड मोठं असतं. माझ्या मनामध्ये असंख्य प्रकारचे विकार मी घेऊन चालत असतो.
काही आडाखे घेऊन चालत असतो. माझ्या काही आडाख्यांना आणि काही इच्छा आकांक्षांना मी माझ्या काही स्वप्नांची तोरणं बांधून चालत असतो. हे सगळं फेकून देऊन रित होऊन चालणं हे अतिशय अवघड असतं. आणि ते सुनीलचं आयुष्य करता आलं, सुनीलची कविता करता आलेली आहे. एक दोन कवितांचा संदर्भ देऊन मी थांबतो, कारण अलिखित नियम असा असतो की अध्यक्षानं कमीत कमी बोला. पण कदाचित आजोबाने तो कायम बंडभरीत आयुष्य गेलेलं असल्यामुळं ते मला अनेकदा सांभाळता आलेलं नाही. सुनीलची अभावग्रस्तता कशी आहे, शाळा जे कोण बोललो, मला वाटतं रवीच बोलला काही नाही शिकलेलं, शिकण्याचा संदर्भ असा आहे. तुमच्या जीवन अनुभवाचा, शिक्षणाचा आणि जगण्याचा काही संबंध नसतो. PhD झालेली माणसं सुद्धा किती बिनडोक आहेत याचे अनुभव घेतात. मी माझ्या प्राचार्याला एकदा म्हणालो, मी आता भूमकर सर इथं आहे, ते सहकारी होते प्रदीर्घ काळामध्ये. मला एका प्राचार्याने विचारलं की तुमच्या स्वभावात फारच धुसमुसळपणा आहे. मी म्हटलं हो सर, पण तुमच्यावर सुद्धा मला कधी कधी दया येते. ते म्हणाले कसं काय? म्हटलं किती विद्वान गाढवं सांभाळतो तुम्ही. आपण जो अनुभव वेचतो जगताना, म्हणजे धुणं धुताना जेव्हा आपण कपडा पिळतो आणि त्या कपड्यामध्ये पाणी राहता कामा नये याची काळजी घेतो, तसं अनुभवाला सुद्धा पिळावं लागतं. असा पिळलेला अनुभव म्हणजे सुनीलची कविता आहे. जगणं कसं आहे, फार सुरेख होत त्यानं त्याच्या मुलीच्या लहान लेकरांच्या संबंधदोषपणाच्या उंचीची फार अभिमानास्पद अशी एक संवेदना त्याला त्याच्या कवितेत प्रकट केली. काय केली? मुली लहान असतील कदाचित त्याच्या किंवा मोठ्या झाल्या, मला माहिती नाही काय, कारण आणि एकदा तू घरी बोलावला, मी फक्त एकदाच आलो होतो कार्यक्रमाला. मुलींच्या विषयी शिकवतो तिथं त्याने, ज्यांना दारिद्र्याची चटकळी सहन करूनही इतरांच्या विषयीची आपल्या मनातली करुणा ही सतत प्रज्वलित ठेवता येते. तीच माणसं समोरच्या भावनांचा पोत समजू शकतात. इतकी प्रचंड समंजस अशी भावना ही सुनीलच्या मुलींच्या मध्ये. ती कृतज्ञता व्यक्त करताना त्यानं असं म्हटलंय की बापाची चाळणी झालेली बनियन पाहून त्यांनी माझ्या पुस्तकाचाही केला आदर. बापाची चाळणी झालेली बनियन पाहून त्यांनी माझ्या पुस्तकाचाही केला आदर. माझ्यासारखा त्यांनी माझ्या कवितांनाही सांभाळलं. हे केवळ बापाची करुणा नाही, सुनीलच्या मनामध्ये बसलेला जो एक कवी आहे त्या कवीच्या मनामध्ये करुणेविषयीची कृतज्ञता आहे.
आणि त्याचा आविष्कार करताना सुद्धा किती उत्कटतेनं आणि ताटस्थानं करता येऊ शकतो हे सुरीच्या कवितेमध्ये आपल्याला जाणवायला लागतं. त्याने एका कवितेत असं म्हटलं, आपलं बोलायचं राहून जाऊ नये म्हणून आपली कविता प्रार्थनेसारखी अगदीनं ठेवली घरादाराच्या मुखात. हा काळ पाय आपटत निघून गेला, मी विना तक्रार पानगळ जपत राहिलो. एका कवितेमुळे तर त्यांनी काही वापरलेली प्रतिमा आहे, ज्याला भाळणं म्हणतो आपण, तसं त्या प्रतिमेवरच मी भाळलो. संकट आहेत, अभावग्रस्त आहे, मानखंडन आहेत, अपमान आहे, दुःख आहे, यातनांची लोह आहे. हे सगळं खरी असलं तरी झुंजावं कोणाशी? माणसाशी झुंजावं, परिस्थितीशी झुंजावं, प्रवृत्तीशी झुंजावं. आणि झुंजावं कधी? त्यानं वापरलेली प्रतिमा अप्रतिमा आहे. त्यानं असं लिहिलं, शत्रू असते तर लढलो असतो, शत्रू असते तर लढलो असतो, छाती ठोकून येते, रक्तच पांढरं झाल्यावर जिंकू तरी कसा? हे जिथं रक्त निहसत्व होत, कळस निघून गेलेला असतो, तिथे लढण्याचा त्रास कुठं राहील? म्हणून व्यवस्थेनं पिळलेली जी माणसं असतात, त्याच्या कवितेमध्ये आक्रंदन जरी असलं तरी आक्रोश नाही. आक्रंदन आहे पण आक्रोश नाही. निखळपणे मनुष्य म्हणून जगण्याच्या सगळ्या प्रेरणा आपल्याला सुनीलच्या कवितेमध्ये अतिशय ताकदीनं प्रकट झाल्याचं लक्षात येतं. बरं, आत्मविश्वास किती हे सुनीलला जमतं आणि त्याच्या कवितेलाही जमतं. त्याने एका कवितेत असं म्हटलं की मला जाणूनही काही होणार नाही, मला जाणूनही काही होणार नाही आणि दुर्या मिळत नाही उगवून मी कविता पाहिलेला जादुई माणूस आहे. कवितेवरची इतकी प्रगाढ शक्ती आहे. एक दोन संदर्भ मी दिले पाहिजे आणि थांबे. राग येत नाही. जगताना आपण अपमानित झालो, कोणीतरी आपला अवमान केला, कोणीतरी आपल्या मनाला दोष दिले, डंख दिला, डागण्या दिल्या, बोचणी दिली. कधीतरी माणूस म्हणून आपण हालतो की नाही? कधीतरी हे जरी आपण हालत असतो तरी सुनीलनं एका ठिकाणी केलेली नोंद, त्याच्या आतमधली जी घुसमट आहे, कोंडी आहे, एक दोन ठिकाणी अशी किंचितशा संतापानं प्रकट झालेली आहे, किंचितशा. आणि ही कविता वाचत असताना
म्हणजे एकूणच हा कविता संग्रह वाचत असताना जसं पी विठ्ठल म्हणाले की नारायण सूर्य दिसतोय या कुठं नामदेव घसाड कुठं तरी दिसतो. पण आपण इतरांच्या संवेदनानं त्यांच्या सृजनातल्या तराजूत सुनीलला बसवावं इतकी त्याची कविता छोटी आहे असं मला वाटत नाही. सुर्व्यांची कविता मोठी, त्यांचा तराजू मोठा. सुनीलची कविता ती तराजूत नाही, ती मोठ्या काट्यातच बसवावी लागेल इतक्या ताकदीची ती आहे. तुम्हाला काटा माहीत नसेल कदाचित, जे व्यापारी असतील. मी काय माझं बालपण पंचक्रोशीच्या सावकाराच्या घरात वाढलेले. काय सगळं आबाईला मी वापरलेली प्रतिमा पण चांगल्या प्रकारे कळली असेल. 25 किलो 20 किंवा 25 किलोच्या पुढचं जर धान्य घ्यायचं असेल तर तो जो तराजू वापरतात त्या तराजूला काटा असं म्हणतात. आणि म्हणून मराठीतले जे कोणी इतिहासाचं पान झालेले कवी असतील त्या कवींच्या कवितेच्या पानात किंवा त्या कवींच्या तराजूत सुनीलची कविता बसवता येत नाही, तिला वेगळा काटा वापरावा लागेल. तो असं म्हणतो की इथल्या व्यवस्थेचे पाय धरून मला लिहिताच आली नाही एखादी सुगंधी कविता. इथल्या व्यवस्थेचे पाय धरून मला लिहिताच आली नाही एखादी सुगंधी कविता. मी इथल्या व्यवस्थेत त्या तोंडावर थुंकून सांगून देईल माझ्या आतली घुसमट. हा विद्रोहाचा कुठेही तरी उमटणारा प्रखर स्वर आहे. येतो कधीतरी समजा. या कविता संग्रहातली मी खात्री करून घेतली. सुनीलला म्हणालो कविता वाचल्यानंतर याचा कविता संग्रह किमान 3-4दा मी वाचला असेल नाही, पण मुद्रण दोष काढून देताना 3-4 वेळा वाचला कविता संग्रह. मी इतक्या वेळ कुठलंही पुस्तक वाचत नाही, ते अपमानाच मानतो. पण व्यक्तिपर असलेली कविता सुद्धा वैश्विक भावात्मकतेची होती. इतकी ताकद त्याच्या कवितेत आहे. तुम्हाला जाणवलं नसेल कदाचित विठ्ठल किंवा तुम्हाला जाणवलं नसेल आपलंच घर का पाठमोर होतं नावाची कविता आहे. आपल्याकडे मराठीत आहेत. आपल्या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये एक व्यक्ती वावरत होते, त्याचं नाव होतं जगन कांबळे. हे जगन कांबळे म्हणजे अतिशय खुल्या मनाचा माणूस. सुनीलची माझी भेट पहिल्यांदा सुनीलने मला जेव्हा कविता ऐकवली असेल कदाचित 20-22 वर्ष झाली असतील सुनील बरोबर. मी जगन्नाथ कांबळेंकडे बसलो होतो आणि तेवढ्यात सुनील आला. जगन्नाथ म्हणाले हाही कविता लिहितो, थोडीशी एखादी कविता आहे का बोलायची. आता माझा स्वभाव असा आहे की कोणत्याही कवीला कोणत्याही लेखकाला कोणत्याही प्रकटीकरण करणाऱ्याला मी रोखत नाही. मी धरण जरी असलो तरी माझ्या धरणाचं दार उघड असलेलं धरण आहे. मी म्हटलं ऐकव. त्याने ती कविता नेमकी आता आठवत नाही कविता कुठे ऐकवली, पण माझ्या हे लक्षात आलं
की पुढच्या काळामध्ये याचं सृजन हे काळाच्या भाळावर खोदलं जाईल इतकं सामर्थ्य त्याच्या कवितेत सृजन. त्या जगल कांबळेवरची कविता त्यानं लिहिली आणि मी त्याला विचारलं, कारण जगल कांबळे मला माहिती असल्यामुळे त्या कवितेमध्ये जे काही अवतरलेलं आहे, कोणतं भाव विश्व त्याला रेखाटलेलं आहे त्या कवितेत, त्या व्यक्तीचं चित्र आपल्या समोर उभं राहतं, पण ज्यांनी अनुभवलेलं त्याला माहिती आहे. पण ज्यांनी अनुभवच घेतला नाही त्या माणसाला मात्र ही कविता वाचत असताना निखळपणे मानवी भाव विश्व प्रकट करणारी कविता अशी प्रतिमा आपल्या समोर उभी ठाकते. काय लिहिली म्हणताना, हा तुमचा आमचा सगळ्यांचाच अनुभव. जी विन्मुखता असते आपल्या जीवनाकडं, आपल्या संवेदनेकडं, आपल्या वर्तनाकडं पाहणं जे असतं समोरच्याच, तो जो परात्म भाव किंवा दुरात्म भाव असतो तो कसा प्रकट होतो, फार सुरेख असं या कवितेच्या शेवटी त्यांनी नोंद केलंय. कळत नाही एक माणूस निघून गेल्यावर आपलंच घर का पाठ मोकळं होतं आपल्यासाठी. हा तुमचा आमचा सगळ्यांचाच अनुभव आहे. आणि एकूण मानवी समूहाचं भावसंवेदन जर सुनीलची कविता प्रकट करत असेल तर ती निश्चितपणे मानवी मनाची कविता आहे. आपलं जे मन आहे हा दावा नाही त्याचा. आपण काहीतरी लिहिलंय, तो स्वतःच म्हणतो की कोणीतरी म्हटलं मला की मी कविता. सृजकाला कायम आधाशी राहावं. मी एकदा पांतवणे सर माझ्यावर थोडीशी चिडले होते, कारण बरं बोलण्यापेक्षा मी खरं बोललो. मी म्हटलं की बहुंशी तरी आत्मकथनकार त्यांचं आत्मकथन सांगून झाल्यानंतर रीते झाले. हे रीते पण कधी येतं, तुमच्या भावना जेव्हा शुष्क व्हायला लागतात तेव्हा ते रीते पण येतात. आणि सृजनामध्ये कायम आधाशी पण असायला लागतो. सुनीलचा पुढचा प्रवास त्याच्या या ओळी वाचल्या की पुन्हा नव्याने दमदार होईल असा विश्वास वाटतो. त्याने असं लिहिलं की आपल्याला लिहिताच आली नाही एकही ओळ आपल्यासाठी. हे जे मिळून आहे हे मिळून त्याचं कायम तसंच राहावं आणि त्याच्याकडे मराठी कवितेची सौष्ठवाची प्रचंड मोठी बलिष्ठ अशी भावात्मक इमारत उभी राहावी अशी मी कामना करतो. मी अध्यक्ष म्हणून बोलत असताना हे आपण जे सहन केलं मला याबद्दल आपल्या सगळ्यांच्या सहनशीलतेला अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद.